धर्मराजा केवढा मोठा माणूस, केवढा मोठा माणूस लहान झाला. कधी? नरोवा कुंजरोवा. अश्वत्थाम हतो, अश्वत्थाम हतो मोठ्याने म्हटला. अश्वत्थाम आता मेला. तेवढ्यात मोठमोठ्याने नगारे शंख भेरी वाजवायला सुरुवात केली. नरोवा कुंजरोवा म्हटलं. एवढा धर्मिष्ठ माणसाला सुद्धा धर्मभ्रष्ट केली. कशाने? कोणी केली धर्मभ्रष्ट त्याला? आशा आमिषाने, आशा आमिषाने केले. राज्याची लालसा, हस्तिनापूरची लालसा, दुसऱ्यांची मृत्यू व्हावं ही अपेक्षा. द्रोणाचार्य अन्य कशानेही मरणार नाही, खात्री झाली. हा म्हणतात लोक धर्मराजांची इच्छा नव्हती पण त्याला बाध्य केले म्हणण्यास. असं नाही. धर्मराजा म्हटला असता तरी चालला असता, मी मेलो तरी चालेल पण मी असं काय खोटं बोलणार नाही. लोक म्हटले खोटं नाही असं बोलतो. बोल. खूप प्रायश्चित्त झालं त्यांना. एक शब्द खोटं बोलला आणि त्याचा परिणाम काय झाला? 18 अक्षौहिणी सैन्य नष्ट झाले. कोणच पुरुष जिवंत राहिला नाही. तरुण, सर्व वृद्ध मंडळी गावात, म्हातारा म्हातारी, लहान लहान बालक आणि विधवा स्त्रिया. कोणाचे राजे आत्ताही हस्तिनापुरात? या विधवांचे, या वृद्ध माणसांचे आणि लहान लहान बालकांचे राजे. कोणासमोर मिरवायचं हे ऐश्वर? यांच्यासमोर. म्हातारी आली, एक म्हणाली, झालं बरं वाटलं तुम्हाला? या आमच्यावर राज्य करण्यासाठी हे लढाई केलात तुम्ही? तुमची हे सर्व शान मान पाहण्यासाठी आहेत कोण? म्हणाली. कोण आहे तिथे? कोणच नाही आहे. कोणासाठी केला? त्याच दिवशी ठरवलं आता उतरायचं. अरे करून झालेले, यापूर्वीच होऊ नये ते घडून गेलेले. कशापोटी? आशा आमिषापोटी. आमिषापोटीच. सीता शापानुग्रह सामर्थ्य असणारी स्त्री, शाप आणि अनुग्रह देण्याची सामर्थ्य तिला होते. तपस्वी ती, तपस्विनी. पण आमिष दाखवली गेली तिला. असंभवम हेममृगश्च जन्मम. सोन्याची हरिण जन्माला येणे कदापिही शक्य नाही हे सगळ्यांना, लहान मुलांना सुद्धा माहीत होतं. परंतु आमिष मारीचाने सोडले. मारीच स्वतः त्या हरिणीचं रूप धारण केले. रावणाने हे आमिष दाखवले. सीता बरोबरच त्याला बळी पडली. केवढी शहाणी माणसं, बुद्धिमान माणसांची सुद्धा बळी जातंय आमिषाला. आमिषाला बुद्धिमान माणसांची सुद्धा बळी जात. बळी पडलीच. म्हणाली जावा ते घेऊनच या. प्रभू रामचंद्र म्हणाले कदापिही शक्य नाही. सोन्याची हरिण कधी जन्माला येतात? वेडी हरिण सोन्याची नाही आहे, मायामृग आहे ते. सीतादेवी म्हणाली तुम्ही काहीही म्हणा, मला ते पाहिजेच. ते मायामृग तरी असू द्या, नाहीतर खरा तरी असू द्या, मला पाहिजे. भरपूर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण आमिषाने इतकं त्यांना जकडून टाकलेले होते. कोणाचाही बुद्धिवाद तिला रुचलही नाही आणि पचलही नाही. एकदा कोणत्या तरी आमिषाला जीव बळी पडला, त्याला कोणी कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो जीव मान्य करत नाही. आपणही संसारात बघा पाहिजे तर एखाद्या विषयाला कुठेतरी बळी आपण पडलो, कोणी कितीही सांगू द्या मागे हटत नाही. का? आमिषाला इतकं बळी पडलेले असतो की आपण मागे सरणेच कठीण असते. अनेको आमिष आमच्या डोळ्यासमोर, अनेको आमिष आमच्या क्षणाक्षणाला डोळ्यासमोर आमिष येतात. घरातनं ऑफिसला जाईपर्यंत
100 गोष्टी दिसतात, 100 गोष्टी ऐकू येतात, 100 गोष्टी स्पर्श करायला मिळतात आणि जीव आसुसतो की आता हे मिळवायला पाहिजे, तेही चांगलं आहे, तेही चांगलं आहे, सगळे चांगलं वाटते. चांगलं 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 म्हणता म्हणता मला हवं 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 असं म्हणायला लागतो जीव. आशा आणि आमिष, आशा आणि आमिष. आमिषा पोटी आशा निर्माण होते आणि आशा एकदा निर्माण झाली की आशेचे पाठोपाठच क्रोध येतो, राग येतो. मराठीतलं राग, क्रोध म्हणतो ना, ती येते. आमच्या आशेत कोणतरी अडथळा निर्माण केले, बस पटकन आलाच राग. कुत्रं आणि कुत्र्याची पिल्ली असतात, कुत्रीण आणि कुत्रिणीची पिल्ली असतात, माहिती आहे. कुत्रिणीच्या पिल्लाला कोणतरी हात लावले की कुत्रीण त्यांच्या अंगावर झडप घातलीच समजायचं. कसली फालतू कुत्री असू द्या ती, जर त्या पिल्लानं तुम्ही हात लावला तर कुत्री आलीच समजायचं अंगावर. पिल्लीनं हात घातल्याबरोबर कुत्रीण जसं धावत येते, आशेला हात घातल्याबरोबरच क्रोध हे धावत येते. पाठोपाठ आशेच्या पाठोपाठ क्रोध येते, क्रोधाच्या पाठोपाठ लोभ येते, मोह येते, मदमत्सरादी येतात आणि ही सगळी साखळीच आहे यांची. आशा आणि आमिष नावाच्या रसाने भरलेले चारा, होय ना. आशा आणि आमिष नावाच्या रसाने भरलेले चारा. त्या म्हैशीची नाही कथा आहे, आमचीच कथा आहे. विषयरूपी चारा, या विषयांमध्ये आशा आणि आमिष भरलेले. हिरवा चारा खाल्लेल्या पशुला दूध आहे काय नाही, लोणी नाही. आशा आमिषाने भरलेले विषयसहित व्यवहार करणारी जे काय देहाची इंद्रिय आहेत ना, इंद्रिय, आणि या इंद्रियामार्फत विषयरसाची अनुभव घेतलेले पशु म्हणजे जीवात्मा. पशु कोण? जीवात्मा. काय चव घेतलाय आता? आपल्या इंद्रियांमार्फत विषयांचे आस्वादन केलेले. याला काय आहे? दूध आहे पण लोणी नाही. जे विषयरस चाखलेले त्याला दूध आहे पण लोणी नाही. दूध आहे, हिरवं चारा असते की नाही, त्याला दूध भरपूर पण लोणीचे अंश कमी. व्यवहारात सुद्धा जनावरं हिरवं चारा खाल्ली की नाही, त्यांना दूध भरपूर. हिरवा चारा जर टाकला तर अर्धा लिटर 1 लिटर दूध जादा देईल, पण लोणीचा अंशच त्यात नाही, लोणीचा अंशच त्यात नाही. म्हणून जे हिरवा चारा खातील त्यांच्याकडे लोणी नाही आहे. लोणी म्हणजे त्याला संस्कृतमध्ये नवनीत म्हणतो आपण. जे सार, दुधाचा पोटात असणारे साररूप अमृत, ते नवनीत मंथन केल्यानंतर वर येणार. दूध तापवायला पाहिजे. कसं तापवायचं? करपून जाणार नाही, कच्चा राहणार नाही असं तापवायचं. तापवायचं कळलं? दूध करपूनही जाता कामा नाही, म्हणजे वास येता कामा नाही करपल्याचा, आणि दूध कच्चाही राहता कामा नाही. जाड मलई त्याच्यावर तयार व्हायला पाहिजे, असं तापवायला पाहिजे. मग त्याला थोडंसं विरजण घालायला पाहिजे, घट्ट होते. घट्ट झालेले दही घेऊन आपण सकाळी मंथन करायचं. मडक्यात थोडंसं पाणी घालून, तेही थंड पाणी घालून मंथन करायचं. एकदा हिकडी एकदा हिकडी, घुसळणे. एका बाजूलाच नाही,
एकदा हिकडी एकदा हिकडी मंथन म्हणतात त्याला, बरोबर. आमची मिक्सर एकाच बाजूने फिरते, त्याच्यामुळे लोणी आहे ते सगळी ताकात मिसळून जाते. जेवढं वर यायला पाहिजे तेवढं येत नाही, कमी येते का, एकाच बाजूने फिरते, एकाच बाजूने फिरते. तसं नाही, पारंपरिक पद्धत वेगळा आहे. असं फिरवले की पटकन असं फिरवले की त्याला मार लागतो चांगल्यापैकी, त्या माराच्या भीतीने वर येतं लोणी, आणि तेवढा काढायचा, बाजूला ठेवायचा, पुन्हा मंथन करायचं. लोणी काढायची पद्धती असं काढतात. तुम्ही आता पाकिटातले सगळे आणत असल्या कारणाने लोणी काढतात. जे हिरवं चारं खातात ना जनावरं, त्यांच्या दुधाला लोणी कमी असते का, पाणीच जास्त असते त्यात वास्तवात. आणि ज्या जनावरांना सुक्क चारा घालता तुम्ही, त्यांच्यात चरबी भरपूर निघते. काय म्हणतो आपण, मलई, किंवा आत लागते ना, काय म्हणतात हां, साय नाही, हाताला लागते ना ते, असं केले तर चरबीच ती. दुधातली चरबी आणि मांसातली चरबी दोन्ही वेगवेगळी. म्हणजे भांडी धुतला तरी सुद्धा भांडीला आत चिकटलेले असते, काय म्हणतात त्याला, हां, काय मराठी तुमची. जेवताय तुम्ही, तूप खाल्लात, खाल्ल्यानंतर सुद्धा बोटाला चिकटपणा असते, काय म्हणतात त्याला, हां, तेलकटपणा, शब्द नव्हे ते, चरबीच ती दुधातली चरबी, दुधातली चरबी. मांसातली चरबी आणि दुधातली चरबी दोन्हींमध्ये फरक असते. चरबीच ती ज्या दुधात जास्त आहे ना त्याला लोणी भरपूर, चरबी दुधात भरपूर असेल तर लोणी भरपूर. मग चरबी कुठून येते, हे खाद्यातनं येते. सुख खाद्य घातला तर चरबी भरपूर जनावर. मलई नाही, मलई वर येतेच ते. मलई तुम्ही खाऊन झाल्यानंतर सुद्धा हाताला जे लागते चिकटपणा, त्याला काय म्हणतात, चिकटपणा नव्हे, चिकटले म्हणून चिकटपणा म्हणतो, पण जे लागलेले पदार्थ आहे हाताला त्याला काय म्हणतात, हां हां, तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं आहे, बस सुटलो मी त्यातनं. आ राफ, राफ म्हणतात म्हणे, कळलं तुम्हाला. ते कशामुळे वाढते, जी चारा आपण टाकतो त्याच्यामुळे ते वाढते. जीवाला विषयरूपी चारा, आश आमिषाने भरलेले विषयरूपी चारा जर जीवात्माला दिली तर जीवात्माकडून काय निघणार, मुक्तीची अपेक्षा, ज्ञानामृत नाही मिळणार. विषय खाणार आणि विषयच देणार, विषय खाणार आणि वासना निघणार. केवळ विषय, आश आमिषरूपी रसाने भरलेले विषय आस्वादन केल्यानंतर वासनारूपी दूध मिळते. दुधात केवळ वासना असते. आणि सुख चारा म्हणजे ज्यात आशा नाही, आमिष नाही. जीवात्मांचे व्यवहार कसे चाललेले आहेत, कुठल्याही आशेने नाही आणि त्याला कशाचाही आमिष नाही. येईल ते परमात्माची प्रसाद आहे. हे शरीरही परमात्माचीच प्रसाद आहे आणि हे पृथ्वीसुद्धा सर्वही परमात्म्याची प्रसाद आहे. त्याला इथे हवंही नाही आहे आणि नकोही नाही आहे. हे सुखच आहे. पण बहुतेक जीवांना हिरवंच आवडते, सुख आवडत नाही. बहुतेक जनावरांना हिरवा चाराच आवडते, सुका चारा आवडत नाही.
एकदा हिरवं खाऊन सवय झालेले ते हिरवं सोडायलाच मागत नाही. तुम्ही घरातले जनावरंसुद्धा बघा, पावसाळ्यात हिरव्या चाराची सवय झाली की नंतर महिनाभर सुकी चारा खातच नाही जनावर. हिरव्याची मजाच तशी असते म्हणे. तसं हा जीवात्मा एकदा विषय वासनांची विषयभोगाच्या मागे लागला की त्याला सुख नाही आवडत. ज्याला हाडं चावायची सवय झाली, उदाहरणार्थ सवय झाले, ते सोडणे इतकं सोपं नाही. त्याला तुम्ही ताक द्या, लोणी द्या, काही गोड लागत नाही. नळी जेवढी गोड लागतात त्यांना, तेवढा तूप गोड लागत नाही. मी मरेन म्हणतोय पण हे सोडणार नाही. कुठल्या तरी जीवात्म्यांची कथा नाही सांगत मी, इथे बसलेले जीवात्म्यांचीच कथा सांगतो. पण हिरव्या चाऱ्यात मजा नाही आहे, आरोग्य नाही आहे, आमिषाला बळी पडतो जीव. रस्त्यावर जाता जाता अनेको आमिष पाहतो. एवढी एवढी बाटली बघितली की घेईनच म्हणतोय. नाही, हॉट ड्रिंक्सची बात नाही करत मी, कोल्ड ड्रिंक्स.